नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरती आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर या व्हिडिओवरून आपल्याला समजून येईल की महाराष्ट्राचा भूगोलवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यावरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक मार्ग सापडू शकतो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे सातारा जिल्हा? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम। सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये येतो। नेक्स्ट आहे, बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बिंदुसरा धरण? तर बघा, बीड या जिल्ह्यामध्ये आहे बिंदुसरा धरण, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 बीड। महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर टिंबटिंब जिल्ह्यात आहे। बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी। महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब जलसिंचनाखाली आहे। बघा, खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायापैकी कोणत्या क्षेत्राखाली सर्वाधिक जलसिंचन आहे महाराष्ट्रातील? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विहीर। तर महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे विहीर या जलसिंचनाखाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? तर बघा, कर्नाटक हे राज्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कर्नाटक हे राज्य आहे। खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैराट। अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे वैराट। खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? कोणता पर्वत आहे महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक ज्याच्यामुळे नद्यांचं डिवायडेशन झालेलं आहे? बघा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री। तर सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे। नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात? कोणत्या नदीला म्हणतात बघा कोल्हापूरची जीवनदायिनी? तर पंचगंगा नदीला म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पदार्थ इतर भागातून मागवला जात नाही? बघा, कोणता पदार्थ आयात केला जात नाही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये? तर कापूस, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार आहे। टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते। बघा, काय विचारलेले आहे? तर कोयना आणि कृष्णा नदीचा संगम कोठे होतो? तर कराड या ठिकाणी होतो, म्हणून याला पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे। याच कोयना आणि कृष्णा नदीच्या संगमाला काय म्हणतात? प्रीती संगम असे म्हटले जाते। औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या सीमेलगत खालीलपैकी कोणता तालुका नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैजापूर। औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या सीमेलगत वैजापूर हे तालुका नाही, म्हणजे सिल्लोड, कन्नड आणि खुलताबाद या तालुक्यांच्या सीमा लागलेल्या आहेत फुलंब्री तालुक्याला। मराठवाड्याबाहेरील जिल्ह्यांची जोडी कोणती ती ओळखा? बघा, मांजरा पठार, तर मराठवाड्यामध्ये आहे मांजरा पठार। भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर बघा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत भामरागड टेकड्या। कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाडीचा टिंबटिंब प्रसिद्ध आहे। बघा, राजवाडा प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाडीचा। भक्त बुलंदशहाने स्थापन केलेले शहर टिंबटिंब? बघा, याचे योग्य उत्तर आहे नागपूर। पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? बघा, कोकण आणि देश या विभागांना जोडणारी पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 बोरघाट। कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर येथे कोणत्या प्राण्यासाठी अभयारण्य आहे? बघा, दाजीपूर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे। महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? तर भ्रंशमूलक उद्रेकामुळे झालेली आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती।
मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. कधी झालेली आहे मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना? तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी. महाराष्ट्रातील पहिला नवप्रवर्तन जिल्हा जो प्रदूषण विरहित उद्योगांना चालना देण्यासाठी 2020 मध्ये राज्य शासनाने जाहीर केला? तर याचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी म्हणजे मार्च ते मे पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर विदर्भ या महाराष्ट्रातील प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो. महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? बघा 85% प्रमाण आहे महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे. हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर सर्वात महत्त्वाचा घटक वर्णभूत नाही, म्हणजे यामध्ये तो घटक दिलेला नाही. नेक्स्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता असते. बघा किती आर्द्रता असते? तर 80% पेक्षा जास्त. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? बघा कोणते थंड हवेचे ठिकाण आहे जे सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळते? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर बघा याचे उत्तर आहे कोयना. तर वैतरणा, तानसा आणि शास्त्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर कोयना ही पूर्ववाहिनी नदी आहे. नेक्स्ट आहे खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जायकवाडी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आतापर्यंत विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे औरंगाबाद हा शब्द आलेला आहे, परंतु आता औरंगाबादचे नाव बदललेले आहे, नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट आहे कोयना धरणातील जलाशय टिंबटिंब या नावाने ओळखला जातो. बघा कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शिवाजी सागर. औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान कोणते आहे, म्हणजे कशा प्रकारचे आहे औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान? तर उष्ण व कोरडे. लवासा प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात उभारला जात आहे, तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे लवासा प्रकल्प. महाराष्ट्र राज्यातील पूर्व वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर 75% क्षेत्र व्यापलेले आहे महाराष्ट्र राज्यातील पूर्व वाहिनी नद्यांनी. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? तर याचे उत्तर आहे भीमा नदी. नेक्स्ट आहे खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. खाली जे दिलेले नदी आहेत त्या नद्यापैकी कोणती नदी हे गटात बसत नाही? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गिरणा. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? तर रायगड या जिल्ह्याचा होत नाही. सांगली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होतो, रायगड या जिल्ह्याचा होत नाही. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात वसलेला आहे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील परिसरात दाट लोकवस्ती आढळते. बघा कोणत्या खाली दिलेले जे पर्याय आहेत त्यापैकी कोणत्या ठिकाणी दाट लोकवस्ती आढळते? तर पिंपरी चिंचवड. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? तर प्रतिरोध पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यास वापरले जाते? बघा कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते? तर पॉप्युलर या झाडाचे लाकूड वापरले जाते आगपेट्यांच्या काड्या बनवण्यासाठी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरवणारी अरेवा ही कंपनी कोणत्या देशात आहे? तर फ्रान्स या देशाची आहे अरेवा ही कंपनी, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? तर याचे उत्तर आहे नवीन मंगलोर. 2008-9 आकडेवारीनुसार दरडोई घरगुती विजेचा वापर सर्वात कमी या जिल्ह्यात होत असलेला आढळतो. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरमधून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोह खनिज. खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर बघा याचे योग्य उत्तर आहे लोह खनिज. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? बघा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोळसा उत्पादन केले जाते? तर वर्धा. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर व गोंदिया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती, महाराष्ट्राचा भूगोल यावरती पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.